गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची वेटिंग लिस्ट 500च्या पार गेली आहे। सर्व गाड्या एका मिनिटात आरक्षित झाल्या, त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केलाय। यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालं। यानंतर केवळ 63 सेकंदांनी कोकण कन्या एक्सप्रेसची वेटिंग लिस्ट ही 580च्या पार गेली। कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचे देखील बुकिंग फुल झालं आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काय नेमका आरोप केला जातोय प्रवाशांकडून? कोकणात जे कोकणवासी जे आहेत त्यांना या सगळ्याबद्दल आरक्षणाचा कशा पद्धतीने सामना करावा लागतोय, काय अडचणी येत आहेत? नक्कीच आपण पाहतोय की कोकणात प्रामुख्याने गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि या उत्सवाची जे कोकणवासी आहेत हे वर्षभर खरं तर वाट पाहताना पाहायला मिळतात आणि यासाठीच खरं तर जाण्यासाठी रेल्वे ही खरं तर प्रमुख साधन आहे आणि ते जाण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे रेल्वेच्या प्रवासासाठी खरं तर अनेक दिवसांपासून या ठिकाणी ते तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत असतात। खरं तर रेल्वेचं तिकीट हे या उत्सवादरम्यान म्हणजे रेल्वे जेव्हापासून ठरलेली असते त्यापासून 120 दिवस आधीपासून ते तिकीट काढलं जातं। खरं तर 4 मे पासून ही तिकीट व्यवस्था सुरू करण्यात येत होती, मात्र 4 सप्टेंबर लाच आपण पाहिलं तर या ठिकाणी 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून अवघ्या एका मिनिटात 580च्या पुढे ही प्रतीक्षा यादी निघून गेलेली आहे। त्यामुळे नागरिकांचा कुठेतरी रिमोट झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर वंदे भारतच्यासाठी ही प्रतीक्षा ही करावी लागत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे। तर यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप हा देखील नागरिकांकडनं केला जात आहे। मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण 7 मे पासूनच सुरू झालेलं आहे, मात्र सकाळी 8 वाजल्यापासून पुढील 120 दिवस म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत तिकीट त्यांना काढता येणं शक्य आहे असं रेल्वेकडनं जरी म्हटलं असलं तरी अवघ्या काही मिनिटातच ही रेल्वेची तिकीट आहे ती बुक केली जात असल्यामुळे कुठेतरी यात गैरव्यवहार होतोय का असा आरोप स्वाभाविकच यातून आता तपास केल्यानंतर किंवा आता ही सगळी तक्रार केल्यानंतर कशा पद्धतीने दखल घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।